वर्षभर टिकणारे डाळीचे सांडगे तर तुम्ही बराच वेळा बनवले असतील, पण कधी तुम्ही उपवासाचे साबुदाणा सांडगे बनवले आहेत का? नाही ना? तर आज आपण मस्त असे वर्षभर टिकणारे, मोत्यासारखे पांढरे शुभ्र दिसणारे, तेलामध्ये सोडताच क्षणात दुपटी तिपटीने फुलणारे, काळे न पडणारे, कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाणा सांडगे बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम उपवासाचे साबुदाणा सांडगे बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 1 वाटी साबुदाणा जो आहे तो रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. साबुदाणा भिजवण्यापूर्वी हा साबुदाणा मी स्वच्छ असा निवडून 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता मस्त असा साबुदाणा आपला मोकळा सुटसुटीत मऊसूत असा भिजला गेला आहे. साबुदाणा भिजवण्यासाठी 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी पाणी इतके प्रमाण घेतले होते. साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतल्यामुळे काय होते, साबुदाण्यामधील स्टार्चचे प्रमाण कमी होते. यामुळेच भिजवल्यानंतर साबुदाणा जो आहे तो चिकट असा तयार होत नाही. आता या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये ॲड करत आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून थंड करून साल काढून खिसून घेतले आहे. उकडलेला सर्व बटाटा ॲड केल्यानंतर आता यामध्ये मी मिरचीची पेस्ट जी आहे ती ॲड करून घेतली आहे. तसेच चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे. इथे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उपवासाला चालणारी लाल मिरची पावडरही यामध्ये ॲड करून घेऊ शकता. ॲड केलेला बटाटा तसेच मिरचीची पेस्ट जी आहे ती या साबुदाण्यामध्ये एकजीव होईपर्यंत इथे मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. बटाटा मिक्स करून घेत असताना साबुदाणा जो आहे तो जास्त असा स्मॅश होईल असा मिक्स करायचा नाही, कारण साबुदाणा जो आहे तो जसाच तसा राहिला पाहिजे, जेणेकरून हे साबुदाण्याचे सांडगे जे आहेत ते तळल्यानंतर अगदी मोत्यासारखे पांढरे शुभ्र दिसतात. तर इथे मी साबुदाण्यामध्ये बटाटा जो आहे तो मिक्स करून घेत आहे. बटाटा जो आहे तो खिसून घेतल्यामुळे काय होते की साबुदाण्यामध्ये मिक्स करताना याच्या गाठी होत नाहीत, तो व्यवस्थित असा मिक्स होतो. मिक्स करत असताना साबुदाणा व बटाटा जो आहे तो चिकट असते, त्यामुळे हाताला चिकटपणा जाणवतो. इथे तुम्ही पाण्याचा हात घेऊनही हे पीठ जे आहे ते मिक्स करून घेऊ शकता. आता यामध्ये ॲड करत आहे. इथे मी 1 मोठ्या आकाराचा बटाटा जो आहे तो साल काढून खिसणीवरती खिसून घेतला आहे. तर इथे मी हा बटाटा जो आहे तो कच्चा घेतलेला होता, तो आता खिसलेला बटाटाही यामध्ये मिक्स करून घेत आहे. तर हा बटाटा खिसल्यानंतर मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, जेणेकरून हा बटाटा काळा पडला जाऊ नये. बटाटा जो आहे तो खिसल्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा. यामुळे यामध्ये स्टार्चचे प्रमाण कमी होते, त्यामुळे सांडगे तळल्यानंतर ते लालसर असे पडले जात नाहीत. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. तर हा कच्चा बटाटा जो आहे तो खिसलेला तो व्यवस्थित असा एकजीव होईपर्यंत या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. एकजीव होईपर्यंत साबुदाणा जो आहे तो इथे जास्त असा स्मॅश करायचा नाही. बटाटा जो आहे तो काळा पडला जाऊ नये, त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित असा हा बटाटा एकजीव होईपर्यंत इथे मिक्स करून घ्यायचा. तर पाहू शकता अशा प्रकारे सांडगे बनवण्याचे आपले जे मिश्रण आहे ते इथे मी तयार करून घेतले आहे. बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यामुळे हे सांडगे जे आहेत ते काळे पडले जात नाहीत. ही महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. आता आपण सांडगे बनवून घेऊयात. तर इथे मी प्लास्टिक पेपर घेतला आहे. या पेपरला तेल लावलेले नाही. सांडगे बनवण्यासाठी इथे मी तयार मिश्रणाचा एक गोळा घेऊन इथे अशा प्रकारे छोटे छोटे हे सांडगे तोडून घेत आहे. इथे जर तुमच्याकडे प्लास्टिक पेपर नसेल तर तुम्ही इथे पाटावरती किंवा ताटामध्येही हे सांडगे घालून घेऊ शकता. तर इथे मी एक एक करून अशा प्रकारे सर्व सांडगे जे आहेत ते बनवून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच मस्त असे सर्व मिश्रणापासून आपले सांडगे जे आहेत ते बनवून तयार झाले आहेत. हे सांडगे जे आहेत ते 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत. सांडगे जर व्यवस्थित असे वाळले गेले नाही ते तळताना छान असे फुलले जात नाहीत. तळल्यानंतर ते खाताना चिवट असे लागतात, कुरकुरीत असे लागत नाहीत. 2 दिवसांनंतर पाहू शकता मस्त असे उन्हामध्ये हे सांडगे जे आहेत ते मी कडकडीत असे वाळवून घेतले आहेत. त्याचा खळखळ असा आवाज येत आहे. सांडगे जे आहेत ते असे आपण छोटे छोटे गोळ्याप्रमाणे बनवून घेतो, त्यामुळे हे आतपर्यंत व्यवस्थित असे सुकले गेले पाहिजेत. तर मस्त असे आपले सांडगे जे आहेत ते छान सुकले गेले आहेत. आता हे सांडगे जे आहेत ते तळून घेऊयात.
पाहू शकता अजिबात काळे पडले गेले नाहीत सांडगे. सांडगे तळण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल गरम झाले आहे. तेल इथे मी कडकडीत असे गरम करून घेतले आहे. आता यामध्ये काही सांडगे तळण्यासाठी सोडत आहे. सांडगे सोडण्यासाठी इथे मी झाऱ्याचा उपयोग केला आहे, कारण हातावरती तेल उडण्याची शक्यता असते. पाहू शकता अगदी तेलामध्ये सोडताच क्षणात तुपटी तिपटीने फुलले गेले आहेत. अगदी मोत्यासारखे पांढरे शुभ्र दिसत आहेत. अजिबात काळे किंवा लालसर असे पडले गेले नाही आहेत. अगदी 1 मिनिटामध्येच मस्त असे हे साबुदाण्याचे सांडगे कुरकुरीत तळले गेले आहेत. तळलेले सांडगे जे आहे तेलामधून इथे मी निथळून बाजूला काढून घेत आहे. सांडगे तळण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही, अगदी पटकन तळतात. परंतु हे सांडगे जे आहेत ते एकदम छान असे वाळले गेलेले असले पाहिजेत. तळलेले सांडगे आता इथे मी बाजूला काढून घेतले आहेत व अशाच प्रकारे आणखीन काही थोडे सांडगे इथे मी तुम्हाला तळून दाखवत आहे. तर हे सांडगे मस्त अगदी तेलामध्ये सोडताच क्षणात छान असे मोत्यासारखे फुलले गेले आहेत. मस्त असे दिसत आहेत. अगदी पाहता क्षणीच खावेसे वाटत आहेत. तर हे सांडगे जे आहेत तुम्ही एकदाच करून वर्षभर खाऊ शकता. हे सांडगे जे आहेत ते 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकतात. हे सांडगे जे आहेत तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये भरून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे मस्त असे आपले तळलेले सांडगे जे आहेत ते खाण्यासाठी तयार आहेत. याबरोबर तुम्ही हिरवी मिरची तळलेली खाऊ शकता किंवा तळलेले शेंगदाणेही खाऊ शकता किंवा तसेचही हे सांडगे खाण्यासाठी खूप छान असे लागतात. मधल्या वेळेमध्ये मुलांना पॉपकॉर्नसारखे हे सांडगे जे आहेत तुम्ही तळून खाण्यासाठी देऊ शकता. तसेच उपवासासाठी तळून खाऊ शकता. मस्त असे मोत्यासारखे पांढरे शुभ्र दिसत आहेत. पाहू शकता अजिबात लालसर किंवा काळे हे सांडगे तयार झालेले नाही आहेत. सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही हे सांडगे बनवले तर तुमचेही सांडगे अशाच प्रकारे मस्त असे तयार होतील. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही उपवासाच्या सांडग्यांची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून जरूर कळवा. तसेच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाले होते हे मला कमेंटद्वारे तुमच्या अनुभवातून कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून रेसिपी बनवताना याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. मस्त अशी रेसिपी आहे, साधी सोपी सुटसुटीत आहे, जास्तीचा वेळ लागला जात नाही, घरगुती साहित्यामध्ये तयार होते. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.